महाराष्ट्राला इतिहासः राष्ट्रस्य समाजस्य प्रबोधक म्हणजे इतिहास हा राष्ट्राचा आणि समाजाचा प्रबोधक असतो। अशा भावनेने गेली तब्बल 5 दशके सातत्यानं इतिहासाचं अभ्यास, संशोधन, लेखन, व्याख्यान या माध्यमातून जे अप्रकाशित इतिहासातली महान जी माणसं होती, उदाहरणच द्यायचं झालं तर महाराणी ताराबाई साहेब आहेत। यांचं पहिलं चरित्र जरी जुनी असली तरी त्यांना योग्य न्याय देणारं विस्तृत चरित्र पवार सरांनी लिहिलं होतं। राजश्री शाहू महाराजांचा जो स्मारक ग्रंथ पवार सरांनी केला तो इतिहास संशोधन क्षेत्रातला एक मानदंड आहे। म्हणजे एक टॉवरिंग एक्झाम्पल आहे की ते संशोधन कसं असावं, संपादन कसं असावं याचं एक ते सर्वोत्तम उदाहरण आहे। आणि फक्त एक संशोधकच नाही तर एक लढवय्या बहुजन समाजातला कार्यकर्ते म्हणून सुद्धा सरांच्याकडं बघितलं जात होतं। त्यांनी अनेक संस्था उभा केल्या, महाराष्ट्र इतिहास परिषद असेल, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी असेल, या स्वतः ते संस्थापक आहेत। त्यांनी ती संस्था उभा केल्या आणि त्यातून तब्बल ही 5 दशकं इतिहासाचा त्यांनी जागर केला। संभाजी महाराजांच्यावरची जे आरोप होते, जे वेगवेगळ्या कथा कादंबरिकांनी कंठवले होते, ते पुसण्याचं एक महत्त्वाचं काम वासी बेंद्रे असेल, कमल गोखले असेल, त्यानंतर पवार सरांचं नाव येतं। आणि महाराष्ट्राच्या इतिहास म्हणजे संशोधकांच्या अभ्यासकांच्या क्षेत्रामध्ये चित्रत्रीय हानी आहेच, पण एक महाराष्ट्राची एक फार मोठी हानी सरांच्या निधनामुळे झालेली आहे।